आवडती राणी आणि नावडती राणी. स्वामी समर्थांनी सांगितलेली कर्म आणि विचारांची चमत्कारिक कथा आज आपण ऐकणार आहोत, जे तुमचं आयुष्य बदलेल. नकारात्मक विचार आयुष्य कसे उद्ध्वस्त करतात आणि पॉझिटिव्ह बोलणाऱ्याच्या घरी कशी लक्ष्मी येते, हे स्वामी समर्थांनी सांगितलेले रहस्य आज आपण ऐकणार आहोत. अक्कलकोटात एकदा स्वामी समर्थांच्या दरबारात अनेक लोक जमले होते. एक गृहस्थ स्वामींना विचारतात, महाराज, आमच्या घरात कायम भांडण, तणाव, पैसे येतात पण टिकत नाहीत, कारण काय? स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, तुमच्या घरात 2 राण्या राहतात, एक आवडती आणि एक नावडती. सगळे आश्चर्यचकित झाले. तेवढ्या सर्वांनी विचारलं, महाराज, कृपया आम्हाला संक्षेपमध्ये सांगा. तेव्हा स्वामी समर्थ सांगू लागले, तर ऐका मग. एका राज्यात एक राजा होता. त्याच्या 2 राण्या, एक शांत, प्रेमळ, नेहमी देवाचे नाव घेणारी आणि दुसरी सतत तक्रार करणारी, दोष काढणारी. राजा पाहतो, ज्या महालात पहिली राणी राहते तिथं आनंद, सुख, भरभराट आणि दुसरीकडे सतत आजार, भांडण, अशांती. राजा चकित होतो. आता सकारात्मक राणीच्या इकडं ती प्रत्येक वेळी, प्रत्येक सकाळी म्हणायची, देवा, जे दिलं आहे ते पुरेसं आहे, सर्वांवर कृपा ठेव. ती सेवकांशी प्रेमाने बोलायची. तिच्या शब्दात आशीर्वाद होता. जिथे ती जायची तिथे वातावरण हलकं व्हायचं. पण या उलट नावडती राणी, ती म्हणायची, हे नाही, ते नाही, सगळं चुकीचं आहे. ती लोकांना दुखवायची. तिच्या शब्दांनी घरात काळोख निर्माण व्हायचा. आता एके दिवशी राज्यावर दुष्काळ पडतो. सकारात्मक राणी लोकांना धीर देते, विश्वास ठेवा, स्वामींची कृपा आहे, लोक कामाला लागतात. नकारात्मक राणी म्हणते, सगळं संपलं, लोक निराश होतात. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे कृतज्ञता असते तिथे लक्ष्मी येते, जिथे तक्रार असते तिथे दारिद्र्य बसते. प्रत्येक मनुष्याच्या मनात 2 राण्या असतात, एक सकारात्मक, एक नकारात्मक. ज्याला तुम्ही खाऊ घालतात तीच राज्य करते. हे ऐकताच एक गृहस्थ रडू लागला, महाराज, माझ्या घरात नावडती राणी वाढवली. स्वामी म्हणाले, आजपासून शब्द बदलला, आयुष्य बदलेल. स्वामी म्हणाले, आजपासून शब्द बदल, तुझं आयुष्य नक्कीच बदलेल. सकारात्मक विचार म्हणजे स्वामींची कृपा. जप करा. श्री स्वामी समर्थ.